सुमारे अर्धा किलोमीटर म्हणजेच 500 मीटर नदीच्या पुलाच्या प्रवाहात वाहत गेलेल्या युवकाला नारायणगावचे सरपंच तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे पाण्याबाहेर सुखरूप काढण्यात यश आले आहे। ही घटना आज सकाळी 9:30 ते 10 वाजण्याच्या दरम्यान घडली। याबाबत अधिक माहिती अशी की नारायणगाव ग्रामपंचायतचा आरोग्य विभागाचा कर्मचारी सफाई गाडी घेऊन मीना नदीवरील नेवकर पुलावरून जात असताना त्याला वारुवाडी येथे राहणारा राजू जाधव हा पाण्यात वाहत जात असताना दिसला। ग्रामपंचायत सफाई कर्मचारी सागर पवार यांनी सरपंच योगेश पाटे यांना याबाबतची माहिती दिली। तात्काळ सरपंच योगेश पाटे, ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटे, रुपेश वाजगे यांनी मीना नदीवरील बस स्थानकाजवळील जुन्या पुणे नाशिक महामार्गावरील पुलाच्या दिशेने युवकाचा शोध सुरू केला। त्याचवेळी वेताळबाबा मंदिरासमोर नदीपात्रात एक युवक झाडाला अडकल्याचे त्यांना दिसले। यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी बाळा मंडले, माऊली माने यांनी नदीपात्रात आपला जीव धोक्यात घालून व दोरखंड घेऊन झाडाला अडकलेला राजू माने याला सुस्थितीत बाहेर काढले। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांबरोबरच नारायणगावच्या सरपंचांनी तात्काळ योग्य ती हालचाल केल्यामुळे नदीपात्रात वाहत गेलेला राजू माने याचे प्राण वाचले। ही कामगिरी केल्याबद्दल सरपंच व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे परिसरात एकच कौतुक होत आहे। याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहुयात एका साहसाची बातमी। डवळे खाली जा, डवळे खाली जाऊन धरू लागायला। आता येताना 2 जण आहेत।